तर मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असणार आम्ही जंगल फिरायला आलोय. प्राणी कमी आणि सायकलच डिगभर फिरवले आणि रोया मगरी संघ खेळालाय काय तर करतच असते. मग सगळे जंगल फिरून गार घ्यायला ब्रेक झाला. सगळ्यांनी गार घेतलं. चला आता सगळे जंगल फिरून झालं. कोण येणार असेल तर सायकल तेवढी घेऊ नका. एक नंबर भंगार आहे. गप्प गाडीतनं फिरा. चला आता निघू स्टेशन कडे. आज रिटर्न प्रवास आहे. एक एक भाऊ बसलीत गाडीत आणि आलो स्टेशन पाशी. इथं गोविंद स्वामी मंदिर आहे. तिथलं पण जाऊन दर्शन घेतलं. सगळं दर्शन व्यवस्थितरित्या पार पडले आणि आम्ही जी गाडी केल्या 12 सीटर एक नंबर सर्व्हिस आहे. जरा सुद्धा किरकिर नाही. रेट पण कमी. यांचा नंबर का नाही कॅप्शनला देतो. कॉन्टॅक्ट करा. आता रात्री 9ला ट्रेन होती. तोपर्यंत जेवून घेऊया. पंजाबी धाब्याला जेवलो. मस्त असं जेवण होतं. डायरेक्ट ट्रेन मध्ये येऊन आपल्या जागेला झोपलो. आता डायरेक्ट कोल्हापुरात. आपला भाग लागला की विशेष नाही हो. नादच करायचं नाही. आलो की मग कोल्हापुरात सगळेजण उतरलो. आता जायचं महालक्ष्मीला. आपल्या बॅगा न्यायला सोम्यांची कार आलेली. बॅगा पाठवल्या घरी. रिक्षा करून निघालो आम्ही मंदिराकडे. 10 मिनिटात आलो मंदिरापाशी. आपल्या महालक्ष्मी मंदिराचं पहिला बाहेरनं दर्शन घेतलं. आता आतनं जाऊ दर्शनाला. 10 ते 15 मिनिटात दर्शन होणार. इथं रांग काय 100ची वेगळी आणि 200ची वेगळी असला काय लाडकपणा नाही. मस्त असं दर्शन घेतलं आणि लगेच तुळजाभवानीचं पण घेतलं दर्शन. सगळं दर्शन घेऊन निघालो घराकडे. चला आलो गल्लीत. आपले ब्लॉगचे पार्ट कसे वाटले कमेंट करून सांगा. अशाच नवीन ब्लॉग साठी तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. धन्यवाद.